ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। वाळू तस्करांकडून शेतकऱ्याला मारहाण झाली आहे। डंपर खाली घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या शिंगवे गावातला हा सगळा प्रकार आहे। वाळू तस्करांच्या धमक्यांमुळे ग्रामस्थ आता भयभीत झाले आहेत। अहिल्यानगर तालुक्यातल्या शिंगवे परिसरात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातलाय। जो कोणी तस्करीला अडवा येईल त्याला मारहाण करण्यात येईल। शिंगवे गावातील शेतकऱ्यानं वाळू तस्करांकडून होत असलेल्या दादागिरीचा जाब विचारला असता वाळू तस्करांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत मारहाण केली। जीव घेणा असा हल्ला जो झाला त्या हल्ल्यात प्रकाश पंडच नाही तर आमच्या गावातील सर्व शेतकरीच म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात जे भेव निर्माण झालं आहे या तस्करांमुळं। एका टायमाला एका माणसाला मारायला जर 50-60 लोक येत असतील तर सर्वसामान्य माणूस हा मोकळा श्वास घेऊ शकत नाही। आमची विनंती प्रशासनाकडे एवढीच आहे की प्रशासनाने तात्काळ लवकरात लवकर ते सगळे आरोपी अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। काही कारण नसताना वाळू तस्करांनी हल्ला केला। वाळू तस्करामुळे आमचे रस्ते फुटले। माझा मुलगा 2 महिने झाले पडलाय, आजपर्यंत चालत नाही तो। त्यांचा आम्हाला खूप त्रास आहे। गावात अहो माझे छोटे छोटे नातवंड आहेत। कोणी बालवाडीला आहे, कोणी 1ली 2रीला आहे, कोणी 10वीला आहे। ते मुलं कालच्या धरून शाळेचं नाव घ्यायनात। आज सगळे मुलं घरी आहेत माझे नातवंड। आणि हे नातू आज 2 महिने झालं पलंगावर झोपून। प्रशासन काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे ना। शेतकऱ्याला कोणीच आज हे देत नाही ना। आम्ही खरंच तुम्ही आलेत एवढ्याला, आम्ही एवढे माणसं घेऊन आम्ही त्याची जबाबदारी घेऊच म्हणून असं कोणीच नाही म्हणत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।